विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण फायनल स्ट्रॅटेजी डिसाईड करायची आपल्याला, ठरवून टाकायची आपल्याला, की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स कसं करता येईल आपल्याला आणि काय करता येईल? उरलेल्या दिवसात काय करता येईल, काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे? चला सुरुवात करूया आपण. पहिली गोष्ट म्हणजे आपण काय करूया, पहिल्यांदा आपण ना रेग्युलर मुलांचा विचार करूया आपण आणि व्हिडिओमध्ये मी ड्रॉपर्स बद्दल सुद्धा बोलणार आहे. ओके. आता रेग्युलर स्टुडंट आहेत. ओके. तुमची प्रॅक्टिकल एक्झाम आली आहे, जर्नल सबमिशन कंप्लीट केलंय तुम्ही, कॉलेजमधून ते चेक पण करून घेतलंय आणि ही एक एक्झाम असते बरं का, म्हणजे काय म्हणणार आहे फिजिकल एक्झामिनेशन, ते गोळाफेक, रनिंग वगैरे थोडंफार ते पण तुमचं होऊन जाईल. त्यात एखाद दिवस जाईल कॉलेजमध्ये तुमचा. म्हणजे उरलेल्या दिवसापैकी काही दिवस आता थोडेसे प्रॅक्टिकल एक्झाम इकडे-तिकडे जाणार. प्रॅक्टिकल मेन बोर्डाची व्हायच्या अगोदर तुम्हाला कॉलेजमध्ये बोलवून जरा ट्रायल वगैरे ती पण होणार. म्हणजे काही दिवस गेले म्हणूया आपण. काही हरकत नाही. पण आता सुरुवात करायची आहे मला फिजिक्स पासून. बघा, फायनल फायनल स्ट्रॅटेजी म्हणूया आपण. मला काय हवंय तुमच्याकडून ते सांगतो. फिजिक्समध्ये 16च टॉपिक आहेत. तुम्ही एक टॉपिक रोज जरी घेतला तरी 16 दिवसात होऊ शकतंय. मग काय करायचंय रोज तो टॉपिक घेऊन? पहिली गोष्ट म्हणजे मला आता पहिल्यांदा सगळ्यात इम्पोर्टंट की मला हवी आहे फॉर्म्युला लिस्ट. मी असं कधी नव्हतो बोललो बरं का. मी डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश असं सांगायचो पहिल्यांदा. पण आता बदललोय मी. म्हणजे बदल केलाय शेवटच्या काही दिवसासाठी. पहिल्यांदा फॉर्म्युला लिस्ट बनवायचं. चला रोटेशनल डायनामिक्स, रिंग, डिस्क, रॉड, स्फिअर, हॉलो स्फिअर, सॉलिड स्फिअर सगळ्यांचे मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजेत. म्हणजे मिडवे, टँजेंट, टँजेंट इन द प्लेन, टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन सगळे फॉर्म्युला लिस्ट मला पाहिजे. रोलिंग मोशन पाहिजे मला, वेल ऑफ डेथ पाहिजे, हॉरिझॉन्टल ट्रॅक पाहिजे मला, त्याच्यानंतर आणखीन अँगल ऑफ बँकिंग पाहिजे, मॅक्सिमम मोस्ट सेफ स्पीडचा फॉर्म्युला पाहिजे. हे सगळं मला तयार हवं आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, आर-जी, 5 आर-जी, 3 आर-जी, रूट आर-जी ते नाही का ते? व्हेलॉसिटी सगळे फॉर्म्युला लिस्ट पाहिजे मला टॉपिक वाईज. ओके. म्हणजे म्हणजे बघा पहिली गोष्ट मला फॉर्म्युला लिस्ट पाहिजे. ठीक आहे, ती बनवली. दुसरी गोष्ट म्हणजे त्या टॉपिकमध्ये जेवढ्या डायग्राम आहेत त्या हव्यात मला. बघा मी 2 नंबरला डायग्राम सांगायला लागलोय तुम्हाला आता. रोटेशनल मोशनमध्ये व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड, वेल ऑफ डेथ, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, अँगल ऑफ बँकिंग. काय करायचं या डायग्रामचं? त्याच्यावर कुठले-कुठले फोर्सेस ॲक्ट होत आहेत, त्यांना कसं रिझॉल्व्ह केलंय, कुठला फोर्स सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाईड करतोय, हे सगळं समजून घ्यायचं. त्याचा डेरिव्हेशनसाठी फायदा होणार आहे. मग हे करत असताना फॉर्म्युला लिस्टमध्येच फॉर्म्युला मला वापरायचे आहेत डायग्राममध्ये. ओके, बरं. म्हणजे नॉर्मल रिएक्शन, वेटचा फॉर्म्युला एमजी हे मला बघायचंय. बरं हे झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, हे झाल्यानंतर मला पाहिजेत न्यूमेरिकल्स. होय. न्यूमेरिकल्समध्ये मला पी-वाय-क्यू वगैरे काय नकोय. मला सगळं टेक्स्टबुक पाहिजे. ओके. आणि ह्यावेळेस मी तुम्हाला सजेस्ट करेन, की आपल्या ॲपला डाउनलोड करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय आणि त्यात फिजिक्स न्यूमेरिकल बॅच आहे. 11 व्हिडिओ आहेत रोटेशनल डायनॅमिक्सचे. फ्री ठेवलेत, बघून ठेवा. आणि मला माहिती आहे ते बघितल्यानंतर तुम्ही बॅच पर्चेस कराल. नाही केली तरी काही हरकत नाही, पण स्ट्रॅटेजी मात्र फॉलो करा. हे झालं ओके. बरं हे कळल्यानंतर मला काय हवंय माहितीये का? मग हे आपलं ठरलेला पॅटर्न. डेफिनेशन असतील तर डिस्टिंग्विशन, असेल तर लॉ पाहिजे मला. ओके. बरं एवढं केल्यानंतर फिजिक्सचा किती मार्काचा पेपर अटेम्प्ट होणार? तर मी सांगतो 70 आउट ऑफ 70 चा अटेम्प्ट होऊ शकतो. कारण फिजिक्सचा पेपर विथ ऑप्शन जवळ-जवळ क्लोज टू 100 मार्क्स असतो रे. सेक्शन बी मध्ये किती ऑप्शन्स आहेत? सेक्शन सी मध्ये आहेत, सेक्शन डी मध्ये आहेत लक्षात घ्या. इथं आपण डेरिव्हेशन केलेत का? डेरिव्हेशन नाही केले आपण लक्षात घ्या. पण तरी सांगतो. डेरिव्हेशन करायचं म्हटलं तर प्रॉब्लेम काय? रोटेशनल मध्येच किती आहेत बघा. हॉरिझॉन्टल ट्रॅक आहे, वेल ऑफ डेथ आहे, अँगल ऑफ बँकिंग आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो अँगल ऑफ बँकिंगचे 3 डेरिव्हेशन्स आहेत. रोलिंग मोशनचं आहे, त्याच्यानंतर व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं आहे. डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शियाचं आहे. म्हणजे ते काय होतं माहिती का? वेळ जातो तुमचा. वेळ जातो. त्याच्यापेक्षा हे पॉइंट करा ना. रोटेशनलमध्ये एकच डेफिनिशन आहे. कुठली सांगा बघू? मोमेंट ऑफ इनर्शिया एकच लॉ आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. पण दुसऱ्या टॉपिकमध्ये 14-15 डेफिनिशन्स आहेत. कॅपिलॅरिटी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, कोहेसिव्ह फोर्स, एडहेसिव्ह फोर्स, रेंज, स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स. पुन्हा तुम्हाला सांगतो सरफेस टेन्शन, त्याच्यानंतर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, त्याच्यानंतर अजून भरपूर आहेत. 10-15 डेफिनिशन्स आहेत. लॉ पण त्या दुसऱ्या टॉपिकमध्ये खूप आहेत. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे. त्याच्यानंतर पास्कल्स लॉ आहे, स्टोक्स लॉ आहे. अजून आहेत रे. दुसऱ्या टॉपिकमध्ये कोणता लॉ आहे मला पटकन आठवेना बरं का. आहे. भरपूर लॉ आहेत. पण त्यात फॉर्म्युला लिस्ट केली ना आपण अगोदरच. मग टर्मिनल लॉ सगळे फॉर्म्युले आपल्याला येतात लक्षात घ्या. बरं. मग ही झाली फिजिक्सची फायनल स्ट्रॅटेजी. हो. एका दिवसात एक टॉपिक होऊ शकतो आरामात.
आरामात होऊ शकतो आणि हे करून सुद्धा वेळ शिल्लक राहू शकतो. पण जर हे नाही केली स्ट्रॅटेजी फॉलो तर अवघड होईल. मग तुम्हाला टार्गेट दिलंय रोज एक टॉपिक फिजिक्सचा करायचा इथनं पुढं. रोज एक टॉपिक करायचा. म्हणजे 15 जानेवारीपर्यंत सुद्धा फिनिश होऊ शकतं. हो, मध्ये काही दिवस इकडे-तिकडे मी सोडलेत ना, म्हणजे 15 जानेवारी आपली डेडलाईन लक्षात घ्या. ओके. बरं आता केमिस्ट्री. आता केमिस्ट्रीसाठी काय करायचे? एक काम करूया का रे, मी इथं बोलतोय काय बघा, ही रेग्युलर मुलांसाठीच ठेवूया आपण. ड्रॉपरसाठी फायनल स्ट्रॅटेजी आपण नेक्स्ट सेपरेट व्हिडिओ बनवूया आपण बरं का. तर रेग्युलरमध्ये केमिस्ट्रीचं काय करायचंय? तर मी तुम्हाला सांगतो केमिस्ट्री करत असताना मात्र क्लिअरली सांगतो, तुम्ही टॉपिक वाईज जाऊ नका. नेम रिएक्शन्स करा. नेम रिएक्शन्स पहिल्यांदा करा. बघा मी पहिल्यांदा नेम रिएक्शन सांगितलं तुम्हाला. होय. पहिल्यांदा नेम रिएक्शन सांगतोय. त्याच्यानंतर मी सांगतो तुम्हाला डेफिनेशन्स करा. पण त्यात पण ज्या येत नाहीत त्या अगोदर करा. एन्थाल्पी, ग्रीन केमिस्ट्री अवघड डेफिनेशन्स आहेत. त्या अगोदर करा. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो न्यूमेरिकल्सची प्रॅक्टिस करा. ओके. 5-7 टॉपिकमध्ये न्यूमेरिकल्स आहेत. केमिकल कायनेटिक्स सगळ्यात सोपे न्यूमेरिकल्स आहेत लक्षात घ्या. ओके. मग हे परफेक्ट करा. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो केमिस्ट्री इतकं सोपं आहे. डायग्राम म्हणले की एकच टॉपिक इलेक्ट्रोकेमिस्ट्री. डायग्राम म्हणले की तेवढाच टॉपिक त्याच्या बाहेरचे डायग्राम कुठले येतच नाहीत लक्षात घ्या. बरं डायग्राम येणार. आता डिस्टिंग्विश मात्र खूप कमी आहेत. पण मी सांगतो केमिस्ट्रीमध्ये डेरिव्हेशन्स करायचे आहेत. 10 ते 15च डेरिव्हेशन्स आहेत. मग एवढं केलं तर 70 पैकी 70 मार्काचा अटेम्प्ट होणार का? अरे होणार की. न्यूमेरिकल करतोय आपण, डेरिव्हेशन सगळे करतोय, डिस्टिंग्विश करतोय, डायग्राम करतोय. नेम रिएक्शन सोडून पण करावं लागतं थोडंसं बरं का. सांगू का? अल्कोहल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, ॲसिड, अमाइन आणि हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह. डिफाइन, क्लासिफिकेशन, आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर हे सुद्धा परीक्षेत येतं. 2023चं एक पुस्तक आहे टार्गेट पब्लिकेशनचं माझ्याकडे बरं का. तसं 2025चं पण आलंय मार्केटमध्ये का चेक करा बरं का. म्हणजे ते सगळा क्वेश्चन पेपर त्यांनी दिलेला असतो लक्षात घ्या. मग त्यात बघतो मी एका पेपरमध्ये 5-5 प्रश्न आय-यू-पी-ए-सीचे विचारलेत सीईटीत. मग मला सांगा, बास ना. ही स्ट्रॅटेजी सगळ्यात इम्पोर्टंट आहे. आता मला तुम्हाला द्यायची आहे मॅथ्सची स्ट्रॅटेजी लक्षात घ्या. मॅथ्समध्ये ॲट एनी कॉस्ट थेरम अगोदर करायचे. हो. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, इनडेफिनाइट, डेफिनाइट मधले प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर मी सांगतो ट्रिगो फंक्शन मधले, वेक्टर मधले सगळे थेरम अगोदर पाहिजेत. 15 ते 20 मार्काला थेरम येतात म्हणजे 25%. थेरम झाल्यानंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन 10 मार्क. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन. हे टॉपिक करायचे रे बाळांनो. का? प्रोबॅबिलिटी बायनॉमियल मध्ये थेरम नाहीये. ते अगोदर आपण कव्हर केलेत. एओडी मध्ये थेरम नाहीये. डिफरन्शियल मध्ये थेरम नाहीये. डिफरन्शियल इक्वेशन. त्यात ऑर्डर ऑफ रिएक्शन वगैरे ऑर्डर ऑफ रिएक्शन चुकून बोललो मी. ऑर्डर नाही डिग्री. ऑर्डर आणि डिग्री असते डिफरन्शियल इक्वेशन मध्ये बरं का. चुकून बोलताना बोलून गेलो बरं का मी. बरं मग अजून आता पुढचे टॉपिक कुठले करायचे सांगतो ना तुम्हाला. एल-पी-पी नाहीये थेरम. मॅट्रिक्स आणि लॉजिक 14 मार्काला आहे. 14 आणि 4 18 झाले. हे किती मार्क झाले आणि थेरम तर आपण अगोदरच केलेत. सगळ्यात सोपा टॉपिक वेक्टर. हो, वेक्टरवरती बोर्डला खूप सोपे प्रश्न येतात. वेक्टर, लाईन आणि प्लेन हे फेव्हरेट आहेत माझे लक्षात घ्या. 22 मार्काला आहे ते. वेक्टर, लाईन, प्लेन. हो, वेक्टर, लाईन, प्लेन मिळून 22 मार्काला बोर्डच्या एक्झाममध्ये आणि सीईटीमध्ये या दोघांवरती मिळून 10 क्वेश्चन असतात. म्हणजे सीईटीला पण 20 मार्क आहेत. सोडायचं काय तुम्ही? बिलकुल सोडायचं नाहीये आपल्याला. म्हणजे एकंदरीत मी जर 15 जानेवारीचं टार्गेट डिसाईड केलं, तर 15 जानेवारीपर्यंत मी हे सगळं करू शकतो आणि मला मग ही फायनल स्ट्रॅटेजी बेस्ट वाटते. ओके. म्हणजे आपण एक असं करूया का रे बाळांनो, मग समजून घ्या बरं का, की फिजिक्सचे आपल्याला 16 टॉपिक करायचे आहेत. समजा केमिस्ट्रीचे पण 16 करायचे. समजा बरं का मॅथ्सचे पण 16 करायचे आहेत. समजा आणि प्लस अजून 2 टॉपिक. म्हणजे मला 50 टॉपिक करायचे आहेत. बापरे! आई गो! 50 टॉपिक कसं करायचं? कसं करायचं? सांगतो तुम्हाला मी. रोटेशनल डायनामिक्स मोठा टॉपिक आहे. एल-पी-पी सोपा घ्या त्याच्याबरोबर. ओके. केमिस्ट्री मधला एखादा सोपा घ्या जो पटकन होऊ शकेल. केमिस्ट्री मधलं काय सोपं आहे? मी सांगितलंय केमिस्ट्री टॉपिक वाईज करायचंच नाहीये. मग केमिस्ट्री मधले डायग्राम एखादी करून टाका. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधल्या 4 ते 5 डायग्राम आहेत. एस-एच-ई, ड्राय सेल, H2O2 फ्युअल सेल, लीड स्टोरेज सेल 4-5 डायग्राम तर आहेत ना. म्हणजे तुम्हाला कसं करायचंय सांगतो. आता मी त्याच्याविषयीच बोलतो. चला. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स पैकी एखादा टॉपिक जर लेंदी असेल, टफ असेल, तर ह्यातला ईझी घ्या. ह्यातला मीडियम एखादा टॉपिक घ्या, जो तुम्हाला कमी वेळेत होऊ शकतो असा पटकन. म्हणजे असं जर मी मॅनेज केलं, 16 दिवसात 15 ते 16 दिवसात होऊ शकतं. अरे, पण याच्या दरम्यान तुमच्या कॉलेजच्या टेस्ट असणार आहेत. ओके. बरोबर ना? हां, बरोबर ना सांगा बघू. कॉलेज क्लासचे प्रिलिम असणार आहेत. बरोबर ना? अरे, पण जेव्हा क्लासची प्रिलिम असणार आहे, तेव्हा तू रोज 3 टॉपिक थोडंच करणार आहे. आता क्लासच्या प्रिलिमला समजा आता आमचा पेपर आहे मॅथ्सचा. तर मॅथ्समध्ये तुझे ना नाही म्हटलं तर प्रिलिमच्या वेळेस ना, समजा त्या दिवशी प्रिलिमच्या आदले 2 दिवस हे 2 नाही करायचे फिजिक्स केमिस्ट्री करायचं नाही. पण मॅथ्सचे 16च्या 16 होतील ना.
मॅथ्समध्ये 16 नाही आहेत मला माहिती आहे. पण जे आहेत तेवढे होतील ना टॉपिक. कळतंय का? कळतंय का? आता हे जर नाही केलं ना फायनल स्ट्रॅटेजी, पुन्हा मला विचारू नका लक्षात घ्या. ही फायनल स्ट्रॅटेजी अप्लाय केलीच पाहिजे लक्षात घ्या. आता हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त मुलांबरोबर शेअर करायचा आहे. कारण मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला, की तुम्ही आत्ताच्या काळात ना लक्षात घ्या, बोर्डवरतीच फोकस केला पाहिजे. पण अ, गेल्या काही दिवसात मी अशा काही मुलांशी भेटलोय, माझ्या कुठल्याही प्रश्नाची त्यांनी विथिन सेकंद उत्तरं दिलीत. ओके. फॉर्म्युले सगळे पाठ आहेत. मॅथ्समध्ये काही अवघड वाटत नाही. मग अशा मुलांना मात्र मी म्हणतो, राहू दे बोर्ड, तुम्ही जेईच्या पहिल्या अटेम्प्टवर फोकस करा. चांगली तयारी. येतात मला बरेच जण भेटायला येतात बरं का, विचारायला येतात. जुने माझे विद्यार्थी, त्यांचे बहीण-भाऊ वगैरे असतात. मी तुम्हाला सांगू का, त्यांना त्या मुलांना मी काय सांगितलं, जेईची प्रॉपर प्रिपरेशन करा. पण मला अशी पण काही मुलं आलेत, की भेटल्यानंतर त्यांच्या पालकांना धक्का बसला, की मुलाचं काहीच झालं नाही. लॉक टेबल पण येत नाही किंवा बऱ्याचशा गोष्टी येत नाहीत. मग त्यांची आम्ही 0 लेव्हलपासून बोर्डची प्रिपरेशन घेतोय. हो. हे पुढच्या 21 दिवसात 3 आठवड्यात मी तुम्हाला सांगतो, किती टॉपिक आहेत? 50 टॉपिक आहेत. 50 पण नाही आहेत. कमी आहेत 50 पेक्षा. हो, कमी आहेत. पण जर ताकद लावली 15 जानेवारीपर्यंत ह्यातले 30 जरी टॉपिक केले तुम्ही, हो 30 जरी केले और किती झाले? ह्याच्यासारखं काही वेगळं नाहीये आणि मला सांगताना अतिशय आनंद होतोय, की माझ्या ऑफलाईन मधल्या मुलांचे प्रिलिमच्या एक्झाम मधला स्कोर एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. माझी हॉस्टेलमध्ये राहणारी मुलं जीव तोडून अभ्यास करतायत. कारण तेवढं पण त्यांना फटके देऊन मी करून घेतोय. जरा सीरियस नसतात ना, छोटी मुलं आहेत ना म्हणूया आपण. पण आता सीरियसनेस यायला लागलाय. ते काय होतं माहितीये का? अचानक एखादा प्रश्न विचारला की गडबडतात. मी पालकांना सांगतोय, जेव्हा मी मुलांना प्रश्न विचारतो, तेव्हा पालकांना मग समजावून सांगतो. तणाव असतो, सगळ्या गोष्टी असतात. लगेच कुणाला काही पटकन आठवत नाहीये. त्याच्यामुळे एखाद्या टेस्टमध्ये कमी जास्त स्कोर झाला, की लगेच डिमोटिव्हेट व्हायचं नाहीये. ओके. मग चला ही फायनल स्ट्रॅटेजी करून टाका एकदाची. ऑल द बेस्ट.